सामना करतोय नावनाव. क्वार्टर फायनलचा हा सामना. पहिला चेंडू मोठा फटका अगदी लॉंगांच्या डोक्यावरून एक टप्पा 4 धावांसाठी. पहिलाच चेंडूवर आलेला हा चौकार. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र काय गोलंदाजी झाली होती जीवनची. अगदी पहिल्या 2 सामन्यांमध्ये पहिल्या चेंडूवर षटकाराने चौकार मारला जीवनला, परंतु त्यानंतरचे 5 चेंडूवर त्याने काही कमबॅक केलं दोन्ही सामन्यामध्ये. अगदी पहिल्या सामन्यामध्ये 2 धावा दिल्या, त्यानंतर या अगोदरच्या सामन्यामध्ये फक्त 1 धाव. म्हणजे पहिल्या चेंडूवर जरी मोठा फटका आला ना तरी सुद्धा येणाऱ्या 5 चेंडूवर तो काय गोलंदाजी करतोय. तशीच गोलंदाजी त्याला आता या सामन्यामध्ये सुद्धा करावी लागणार. पूर्ण दिवसाची मेहनत ही या सामन्यामध्ये अगदी उपयोगी पडणार आहे जीवनसाठी. पुढचा चेंडू मी म्हटलं होतं की अगदी चांगली गोलंदाजी करतोय जीवन. या चेंडूवर विकेट मिळवण्याची संधी होती, तोही कोण, नवनाथची विकेट. अगदी मोठी विकेट मिळाली असती, प्रयत्न भरपूर झाले पंकजकडून, परंतु झेल होऊ शकली नाही. या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र 5 वर पोहोचती आहे. ही जर विकेट मिळाली असती ना तर स्कोअरबोर्डला थांबवता आलं असतं, कारण की नवनाथ एक असा फलंदाज आहे जो स्कोअरबोर्ड हलतं ठेवू शकतो. त्याला मिळतीये संधी. जीवन शिंदे चांगलं कमबॅक करतोय. अगदी अचूक टप्प्यावर गोलंदाजी होतीये. सकाळपासून गोलंदाजी करतोय, त्याला माहिती आहे कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करायची आहे, कुठल्या लाईनवर करायची आहे. पुन्हा एकदा हा शॉट होत आहे सीमा रेषेच्या अगदी जवळ आणि चांगलं क्षेत्ररक्षण होता होता अगदी चेंडू हातातून निसटला आणि सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. अगदी 6 धावेने धावफलक घालताय. संघाची धावसंख्या 11 वर पोहोचतीये. या सामन्यामध्ये मात्र थोडीशी आपण पाहिली तर चुका होत आहेत. सलगचे 2 सामने खेळले आहेत, कदाचित थोडेसे दमछक झाले की काय वाशिवली संघाच्या क्षेत्ररक्षकांची. अगदी पहिल्या सामन्यामध्ये 8 षटकं, त्यानंतर 6 षटकं आणि आता हे 3 षटकं. 11 धावा झाल्यात. चांगला फटका. अल्पेशचं खातं ओपन होत आहे या षटकाराने. आल्या आल्या षटकार ठोकलाय. ही सुद्धा झेल झाली असती, प्रयत्न झाले होते, परंतु थोडीशी चूक झाली आणि त्या चुकीची शिक्षा मात्र 6 रुपयाच्या स्वरूपात वाशिवली संघाला मिळाली. पुढचा चेंडू जीवनचा. हाही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या बाजूला हा चेंडू लागला, त्याच्यामुळं मोठा फटका येऊ शकला नाही, परंतु 1 धाव मात्र मिळाली आहे. 12 धावा झाल्यात आत्तापर्यंत. वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय तो अल्पेश आणि 5 धावांवर नवनाथ. जीवन या षटकामध्ये मात्र थोडासा महागडा ठरतोय. या अगोदरच्या 2 षटकामध्ये चांगली कामगिरी त्याने केली होती, परंतु या षटकामध्ये थोडासा महागडा ठरतोय. अगदी क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. वाशिवली आणि त्यांच्या विरोधात लवजी. जीवनचा पुढचा चेंडू. काय नजाकत दाखवली आहे. अगदी फ्लिक ऑफ द रिस्क आपण पाहिलं ना आता मिड विकेटच्या दिशेने. 1 टप्पा कदाचित हा चौकार असावा. पंच आम्हाला सांगतात हो हा हे चौकार. 4 धावेने मात्र संघाची धावसंख्या वाढतीये, 16 वर पोहोचतीये. अगदी पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. काय नजाकत होती या फटक्यामध्ये. नवनाथची खासियत आहे, अगदी 4ही बाजूला लिलिया फटकेबाजी करतो. 16 धावा झाल्यात. वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय नवनाथ. जीवन शिंदे मात्र फार महागडा ठरतोय आपल्या संघासाठी. जिथे जिथे चेंडू टाकतोय ना तिथे तिथे खरपूस समाचार घेत आहेत फलंदाज. अगदी जीवनची लाईन आणि टप्पा ओळखून तशा प्रकारची फटकेबाजी मात्र या दोन्ही फलंदाजांकडून चालू आहे. अगदी पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 16 धावा तब्बल झाल्यात. आता मात्र थोडंसं आपण पाहिलं ना टप्प्यामध्ये चेंजेस झाले. थोडासा मागे ठेवला. नवनाथने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये सामावलाय. या षटकाची समाप्ती या निर्धाव चेंडूने होते. 16 धावा झाल्यात. अगदी 16ची सरासरी गाठली आहे पहिल्या षटकामध्ये. ही सरासरी जर कंटिन्यू झाली तर कुठेतरी 45-50 पर्यंत पोहोचेल आणि ती एक चांगली धावसंख्या असेल, कारण की लवजी संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. आपण या अगोदर 2 सामन्यामध्ये त्यांची गोलंदाजी पाहिली आहे. त्यांना ही मैदानाची पूर्णपणे ओळख झाली आहे. त्यामुळे हा सामना अतिशय ताकदवान होईल यात काही शंका नाही आहे. 3 षटकांचा सामना आहे. या 3 षटकामध्ये कमीत कमी धावांवर रोखायचं आहे, परंतु पहिल्या षटकामध्ये ज्या 16 धावा आल्या त्या बरंच काही सांगून जात आहेत. लवजी संघ सुद्धा थांबायला तयार नाही आहे. त्यांनाही माहिती आहे आम्ही ही 2 सामने मेहनत करून इथपर्यंत पोहोचलो आहे आणि कदाचित ते मला वाटतं
DP रोडला सुद्धा 2 सामने जिंकून इथे खेळायला आलेत. अगदी एका दिवसामध्ये 2-2 ठिकाणी क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये त्यांनी प्रवेश मिळवला आहे. चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये त्यांच्याकडून झाला आहे, परंतु या सामन्यामध्ये त्यांना झलक दाखवावी लागेल. तेच तर्रार चेंडू पंच मात्र या ठिकाणी घोषित करतायत. हा आहे अवांतर चेंडू 17 वर पोहोचलाय. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये. प्रवीण शिंदे अगदी मलिंगा स्टाईल गोलंदाजी करणारा एक काल त्यानेही गाजवलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय सलगचा आलेला हा दुसरा अवांतर चेंडू. थोडीशी दिशा खराब आहे. अगदी आपण पाहतोय सलगचे 2 अवांतर चेंडू. प्रवीण सारख्या गोलंदाजाकडून ही अपेक्षा नसेल कर्णधाराला, कारण की पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या आणि त्यानंतर आलेले या 2 अवांतर धावा 18 धावा झाल्यात. एकही गडी आतापर्यंत बाद झालेला नाहीये. अल्पेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक येतोय, झेल होईल का? प्रयत्न चांगले झालेत आणि सक्सेस सी झाले. अल्पेश मात्र आपण पाहतोय अगदी लॉंग ऑफचा खेळाडू धावत येऊन कव्हरच्या दिशेने ही झेल घेतोय. अल्पेश बाद झाला. 18 धावेवर पहिला गडी बाद झालाय. अजूनही 11 चेंडू बाकी आहेत. आता कोणता फलंदाज अल्पेशची जागा घेण्यासाठी जाणार आहे? चला लगेच आपण फलंदाज पाठवूया. तो उशीर करू नका, कारण की वातावरणामध्ये बदल आपण पाहतोय. कदाचित पावसाचा अंदाज असावा. ऊन पूर्णपणे थांबलाय. अगदी काळोख पडायला आलाय. यानंतर आपल्याला एक सेमीफायनल, त्यानंतर फायनल. अगदी जांभरुंग संघ वाट पाहतोय, कडाव संघ वाट पाहतोय. कडाव संघ आपण जर आला असाल तर आपली उपस्थिती नोंदवा. आलाय कदाचित कडाव संघ. अल्पेश चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या चेंडूत षटकार आला होता. प्रयत्न चांगले होते, परंतु क्षेत्ररक्षकाने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. झेल चांगली पकडली. अल्पेशचा मात्र या ठिकाणी बळी मिळतोय वाशिवली संघाला. 18 धावेवर गेलेला हा पहिला विकेट आणि आता मात्र त्याची जागा घेऊन आलाय तो भावेश. हाही चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे. सलामीला गोलंदाजी करतो संघासाठी आणि 1 डाऊनला फलंदाजीसाठी आलाय. पुढचा चेंडू प्रवीणचा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु प्रवीणच्या या गोलंदाजीमध्ये वेग इतका आहे ना की अगदी आपण पाहतोय भावेशला चकवतोय. चांगली गोलंदाजी आहे. पहिले 2 अवांतर चेंडू आल्यानंतर मात्र 2 चेंडूवर चांगलं कमबॅक. एकही धाव दिलेली नाहीये 2 चेंडूवर. पुढचा चेंडू लोअर फुल टॉस. अगदी आपण पाहिलं ना तर 1 धाव घेतली आहे आणि स्ट्राईकला आणलाय त्या फलंदाजाला ज्या फलंदाजाने आतापर्यंत मोठे फटके मारलेत तो म्हणजे नवनाथ. 19 धावा झाल्यात. धावफलक तर रोखलंय अजूनपर्यंत. असं वाटलं होतं की 16च्या सरासरीने ही धावसंख्या धावतीये, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत आणि 2 अवांतर धावा आणि त्यानंतर आलेली 1 सिंगल. चांगलं रोखलंय प्रवीणने. 19 धावांवर आतापर्यंत धावफलक थांबलंय. नवनाथला मात्र आता फटके मारावे लागतील. कुठेतरी 40च्या पुढे ही धावसंख्या न्यावी लागेल, कारण की अगदी वाशिवली संघाचे फलंदाज पेटलेत. अगदी पंकज लिलिया षटकार चौकार मारतोय. अगदी रिव्हर्सिपचे फटके असतील, फाईन लेगच्या दिशेने असतील, समोर असेल, अगदी ताकदवान फटकेबाजी त्याच्या फलंदाजीमध्ये आपण पाहिले. रिव्हर्सिपची ट्राय केली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि माहीत होतं की नवनाथ ही ट्राय करेल, त्यासाठी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ठेवला होता. वरून क्षेत्ररक्षकाने केली आहे चुकी. नवनाथला ही दुसरी मिळते संधी. खराब क्षेत्ररक्षण होतं या सामन्यामध्ये वाशिवली संघाचं. आली आहे ही 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 20 वर पोहोचली आहे. नवनाथ सारख्या फलंदाजाला जर आपण संधी दिली तर अजूनही षटक बाकी आहे. कदाचित भोगावं लागेल शेवटच्या षटकामध्ये. आणखी जखमी शेर कधीही खतरनाकच असतो. 2 वेळा संधी मिळाली आहे नवनाथला. त्या संधीचं सोनं आता त्याला करावं लागणार आहे. 20 धावा झाल्यात. 1 गडी बाद झालाय. प्रवीण चांगली गोलंदाजी करते. पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा फटका ट्राय केला, परंतु कनेक्शन होत नाहीये. चेंडू आणि फळीमध्ये कनेक्शन होत नाहीये. प्रवीण असं वाटलं होतं की गोलंदाजीची सुरुवात थोडीशी खराब झाली आहे, परंतु त्यानंतर काय कमबॅक केलं या गोलंदाजाने. मोठे फटके मारू देत नाहीये. अगदी संधी निर्माण केली होती नवनाथ सारख्या फलंदाजी विकेट मिळवण्यासाठी, परंतु संधी चुकवली क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा अगदी खोलात टाकलेला वाईड यॉर्कर टाकलेला चेंडू. षटकाची समाप्ती होती या चांगल्या चेंडूने. 20 धावा झाल्यात. फक्त 4 धावा. 2 अवांतर धावा देऊनही फक्त 4 धावा. अगदी टाळ्या वाजवतायत संघ सहकारी, कारण की गोलंदाजी ही तितकीच चांगली झाली आहे. 2 षटकं टाकून झाली आहेत. 20 धावा झाल्यात. असं वाटलं होतं 16च्या सरासरीने धावसंख्या पुढे चालली आहे,
परंतु या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या, 1 विकेटही मिळवला अल्पेशचा. आता मात्र शेवटचे 6 चेंडू, परंतु समोर गोलंदाज आहे, ज्या गोलंदाजाने या अगोदर सलगचे 2 सामनावीर घेतलेत. म्हणजे गोलंदाजी करत असताना सामनावीर घेणं काही सोपं नाहीये, आणि तेही या मैदानावर, ज्या मैदानावर फलंदाजांना साथ मिळते, अशा मैदानावर गोलंदाजीची चमक दाखवली आहे ते वाशिवली संघाच्या एक छोट्या गोलंदाजाने, ऋषीने. या सामन्यामध्ये मात्र आता चांगली गोलंदाजी करावी लागणार. शेवटचे 6 चेंडू, स्ट्राईकला तोच फलंदाज आहे ज्याला 2 जीवदान आतापर्यंत मिळालेत, नवनाथ. कमीत कमी 3 मोठे फटके अपेक्षा करत असतील संघ सहकारी. धावसंख्या कुठेतरी 40 पर्यंत जाऊ दे, कारण की लवजी संघाकडे चांगली गोलंदाजी आहे, परंतु तितक्याच ताकदीची फलंदाजी आहे. त्या फलंदाजांसमोर 40-45 धाव्यांची गरज आहे, परंतु या षटकामध्ये त्या कराव्या लागणार. पहिला चेंडू, पंच मात्र हात समांतर करतायत. एक खराब चेंडू, वाईड चेंडू मिळते. एकवीस धावा झाल्यात. ऋषीने सुद्धा खराब चेंडूने सुरुवात केली आहे, परंतु शेवट चांगल्या चेंडूने करणार का? नवनाथ स्ट्राईकला. अगदी आपण पाहिला यॉर्कर लेनचा चेंडू, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. चेंडूची फेकीही चांगली झाली, परंतु दिशा थोडीशी खराब होती. आपण या सामन्यामध्ये जर पाहिलं तर थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये खराबी दिसतीये वाशिवली संघाची. अगदी 2 झेल सोडल्या. ग्राउंड फिल्डिंगमध्ये थोडीशी त्रास होतोय असं वाटतंय वाशिवली संघाला. या 2 सामन्यामध्ये अगदी अचूक क्षेत्ररक्षण आपण बघितलं, परंतु या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये जवळजवळ 4 ते 5 धावा आतापर्यंत त्यांनी दिल्यात. 23 धावा झाल्यात. नवनाथ स्ट्राईकला प्रयत्न करतोय, षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या बॅटमधून येईल का? हो, आलाय. फुलटा चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेतलाय नवनाथनी. संधीचं सोनं आता मात्र या चेंडूवर झालंय. अगदी 29 वर पोहोचवले धावसंख्या. अजूनही 4 चेंडू फेकायचे बाकी आहेत. ऋषीचा स्पीड थोडा आता कमी झाल्यासारखं वाटतंय. सलगचे 2 सामने खेळलाय आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं ना तर थोडासा त्याचा गतीमध्ये फरक दिसतोय. अगदी थोडासा दमलेला दिसतोय, परंतु दमून चालणार नाहीये. हा सामना महत्त्वाचा आहे. पूर्ण तुमच्या सकाळपासूनच्या मेहनतीची जर तुम्हाला चेंडू द्यायचा आहे, सकाळपासून जी मेहनत केली आहे हे तिकडे तुम्ही अगदी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला नवनाथच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये आपण त्याच्या बॅटमधून 2 चौकार बघितले. अल्पेशने षटकार मारला. त्यानंतर मात्र प्रवीणने चांगली गोलंदाजी केली आणि तदनंतर जर आपण पाहिलं ऋषीने पहिला अवंतर चेंडू फेकला. त्यानंतर थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली, 2 धावा मिळाल्या आणि त्यानंतर आलेला हा षटकार अगदी 29 वर पोचलाय धावफलक. पुढचा चेंडू ऋषीचा. हाही चांगला चेंडू होता, परंतु या चांगल्या चेंडूवर सुद्धा येतोय पुन्हा एकदा सलगचा दुसरा षटकार. नवनाथला संधी दिली आहे, त्याचा खामियाजा आपल्याला भुगतावा लागेल. अगदी पंकजने त्याची झेल सोडली. त्यानंतर रिव्हर्सिप अटेम्प्टमध्ये 1 झेल सुटली आणि त्या झेल सोडल्याचा परिणाम आपण पाहतोय. अजूनपर्यंत 14 धावांवर मिळतोय. 2 झेल सोडल्या नवनाथच्या. संधी दिली त्याला आणि तो आता अगदी आपण पाहतोय टॉप गिअर मध्ये फलंदाजी करतोय. सलगचे आलेले 2 षटकार, तेही ऋषी सारख्या गोलंदाजावर आक्रमण होत आहे आता आणि हे षटकच आक्रमणाचं आहे. या षटकामध्ये जितकं आक्रमण होईल तितकं लवजी संघासाठी चांगलं असेल. दुसरा चेंडू, शॉर्ट पेच चेंडू अगदी पॉइंटच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर प्रयत्न खूप झाले चौकार वाचवण्यासाठी, परंतु वाचवू शकला नाही. हाही येतोय सलगचा 3रा मोठा फटका 4 धावांसाठी. सलगच्या 3 चेंडूवर आतापर्यंत 16 धावा आल्यात. 39 धावा झाल्यात. चार चेंडू झालेत. शेवटचे 2 चेंडू फेकायचे बाकी आहेत आणि 39 धावा झाल्यात. अगदी 40च्या पुढे जाणार हा संघ.
चांगली धावगती आतापर्यंत प्राप्त केली आहे नवनाथच्या या फलंदाजीनी. चांगली फलंदाजी झाली आहे. 2 षटकार 1 चौकार. हा येतोय पुन्हा एकदा सलगचा मोठा फटका. षटकार 2 षटकार 1 चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. नवनाथला दिलेली संधी अगदी महागात पडतीये वाशिवली संघाला. तो सांगतोय की मला तुम्ही संधी दिलीये, त्या संधीचं मी सोनं करणार आणि ते सोनं त्याने केलीये. 45 धावा झाल्यात. काय फलंदाजी करतोय नवनाथ. ऋषीवर अगदी आक्रमण चढवलंय. पहिल्या 2 सामन्यांचा सामनावीर त्याच गोलंदाजावर आता आक्रमण होतोय. खराब गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतो या सामन्यामध्ये ऋषीकडून. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. आता मात्र आपण पाहतोय हा ही जेल सुटतोय. तोही कोणाकडून तर ललित कडून. ज्या क्षेत्ररक्षकाने आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतोय. ह्या एका धावेने संघाची धावसंख्या 46 वर पोहोचले. गरज असेल 18 चेंडू 47 धावांची, परंतु तसं पाहिलं तर वाशिवली संघाला हे आव्हान जड